गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला केसनंद कोलवडी साष्टे शिवरस्ता खुला झाल्यामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेखा रमेश हरगुडे यांनी केले। आमदार माऊली कटके, आमदार बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य कोमल आव्हाळे, विनायक गायकवाड, सरपंच कोलवडी विशाल हरगुडे, सरपंच केसनंद आणि सर्व परिसरातील शेतकरी यांच्या अथक प्रयत्नांतून शिवरस्ता खुला झाल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य सुरेखा हरगुडे यांनी कामाची पाहणी करून कामाबाबत सूचना दिल्या असून रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन या प्रसंगी देण्यात आलंय। विकास पुरुष आणि जनतेतले सरपंच विनायक भाऊ गायकवाड आणि त्याचप्रमाणे आमच्या केसनंद ग्रामपंचायतीचे युवा सरपंच विशाल काका हरगुडे, त्याचप्रमाणे माजी सरपंच दत्ताबा हरगुडे, आमच्या ग्रामपंचायतीची सर्व आजी माजी सरपंच सर्व टीम, त्याचप्रमाणे विनायक भाऊ गायकवाड यांचे सर्व सदस्य, या सर्वांच्या दोन्ही ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं हा रस्ता या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं लोकांच्या माध्यमातून आणि जनतेच्या सर्वांच्या सहकार्यानं हा रस्ता पूर्ण करत आहोत। या रस्त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी दोन्ही सरपंचांनी चांगले प्रयत्न केले। जिल्हा परिषदेचे सदस्य कोमलताई संदेश आव्हाळे, त्याचप्रमाणे संदेश आव्हाळे यांनी परवानगी आणि सर्व पाठपुरावा केला। त्याचप्रमाणे आमच्या केसनंद गटातील सर्व सदस्य सुरेखा रमेश बापू हरगुडे यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थानं या रस्त्यासाठी ज्यांची प्रेरणा या ठिकाणी आम्हाला मिळाली, ज्यांचं मार्गदर्शन मिळालं ते लोकनियुक्त आमदार बापूसाहेबजी पठारे आणि आमच्या शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या खंडातून हा रस्ता आम्ही या ठिकाणी भविष्य काळामध्ये पूर्ण करणार आहोत। आववाडी ते साष्टे हा खराब रोड होता, हे आता काम चालू केले आपण, ते 7 किलोमीटरचं काम चालू केले। आमदार माऊली आबा कटके आणि आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सहकार्याने हे काम चालू केले। हा रोड 7 किलोमीटरचा आहे आणि 33 फूट रुंदी आहे याची आणि कोलवडी ते साष्टे रोड शिव रोड आहे हा। केसनंदमध्ये वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न होता, ह्या रोड आपण केल्याबद्दल हा वाहतुकीचा प्रश्न सुटलेला आहे। सध्या हा कच्चा रोड केलेला आहे दोन्ही आमदाराच्या मदतीने आणि जिल्हा परिषदेच्या निधीतून आपण हा पक्का रोड तयार करून वाहतूक चालू करणार आहे। हा रस्ता मोकळा करण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप मोठं सहकार्य दिलेलं आहे। या सर्व शेतकऱ्यांचे मी आभार मानते। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।